खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ येत नाही आहे आणि ह्याचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे. आजचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या घरातून स्टार्ट करत नाही आहे, कारण की ह्या 20 दिवसामध्ये आमच्यासोबत काही अशा वाईट घटना वगैरे घडल्या तर काय झालं नक्की हे तुम्हाला सांगते, किंवा तुम्हाला टायटलवरनंही कळलं असेल की आमच्या आजी म्हणजे माझ्या आजच सासू आहेत त्या आता आमच्यासोबत राहिलेल्या नाही आहेत. तर 20 दिवस झाले त्यांना जाऊन आणि त्या आजारी होत्या. तर त्यांना याची मनात एकच इच्छा होती की आता राहिलेली की त्यांना मला भेटायला यायचं होतं. आम्ही नेक्स्ट वीकमध्ये येणारच होतो, तर त्याच्या अगोदरच हे असं झालं, तर त्यांना भेटणंही झालं नाही आहे. तर खूप दिवसापासून म्हणता 2 महिन्यापासून त्या आजारी होत्या आणि एका जाग्यावरती त्यांचं सगळं चालू होतं आणि अचानक म्हणजे एक आदल्या दिवसापासून त्यांची तब्येत खूपच खराब झाली आणि त्या आमच्यासोबत आता नाही येतात. त्याच्यामुळेच आपल्या या चॅनलवरती मी व्हिडिओज वगैरे काहीच टाकत नव्हते 20-25 दिवस झाले, कारण की घरामध्ये एवढं दुःखद वातावरण होतं किंवा सगळंच वाटत नव्हतं की त्या एवढ्या लवकर आम्हाला सोडून जातील. पण त्यांनाही खूप त्रास होत होता त्यांच्या आजारपणाचा, किंवा त्या एका जागेवर बसून असल्यामुळे त्यांनाही खूप वेदना होत होत्या आणि त्या कोणालाही पाहत नव्हत्या. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि खूप वाईट वाटतं असं झाल्याच्या नंतर, कारण की मला आठवतंय तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओ जे आहेत आपल्या गुढीपाडव्याच्या वेळेस मी जेव्हा गावी माझ्या सासरी गेले होते तेव्हा त्या होत्या आणि त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत पण. तर खूप छान होते त्या बोलायला वगैरे, तेव्हा त्या एकदम त्यांची तब्येतही चांगली होती आणि आठवणी खूप साऱ्या अशा म्हणता येणार नाही, कारण की आम्ही कधीच त्यांच्यासोबत जास्त टाईम एक्सपेंड नाही म्हणजे घालवला नाही आहे त्यांच्यासोबत खूप सारा टाईम. किंवा कारण की माझे सासू सासरे तुम्हाला माहीतच आहे की दुसऱ्या गावाला सर्व्हिस म्हणजे पप्पांचा जॉब तिकडे होते, नोकरी वगैरे म्हणजे तिकडे राहत होते आणि माझे सासू आहेत म्हणजे माझं मूळ सासर आहे आमचं, तर तिथे राहत होत्या त्या आमच्या आजी. आणि 1 वर्षापूर्वीच माझे पप्पा रिटायर झाल्याच्या नंतर मम्मी पप्पा तिथे राहायला गेले त्यांच्यासाठीच, कारण त्यांची तब्येत वगैरे बरी नव्हती आजीची म्हणूनच. आणि 1 वर्षामध्येच हे सगळं झालं, तर खरंच सगळ्यांना खूप दुःख झालं. आणि गेल्या वेळी जेव्हा मी उन्हाळ्यामध्ये आले होते तेव्हा आम्ही खूप साऱ्या मी 8-10 दिवस होते तेव्हा खूप साऱ्या गप्पा वगैरे करायचो आम्ही. त्यांना खूप सारं असं मला त्या पहिलं जे त्यांच्या झालेलं आहे तर मला गोष्टी सांगायच्या, ते ऐकून पण आम्ही खूप मला तरी वाटतं. आणि आता सध्यासुद्धा म्हणजे ते दिवस आठवतात की आताही ते असायला हवे होते आपल्यासोबत, किंवा आम्ही त्यांना भेटायला यायला हवं होतं. ही अशा मनात इच्छा राहिल्या ना आपल्यात, तर खूपच जास्त वाईट वाटतं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि म्हणजे रायांचे आजोबा म्हणजे आप्पा म्हणजे माझ्या सासूबाईंचे वडील तेही 2 ते 3 महिन्यापूर्वीच गेले आणि ह्या आत्ता आमच्या आजी पण गेल्या. तर असं वाटायला लागलं की कुठं ना कुठं जे लहानपणी किंवा आपल्याला जे ज्यांचा आधार होता ना त्या व्यक्ती आपल्यापासून आता लांब लांब जात आहेत. तर खूपच मला तर आता वाईट वाटत होतं आणि मी म्हणजे गावी आले होते जेव्हा त्यांचं असं झालं तेव्हापासून तर मी इकडेच होते. आता भरपूर दिवस झालं होतं. मग सगळं त्यांची विधी वगैरे सर्व झालं. त्याच्यानंतर आमची लाडो मग तिला पण आता घरी आणलं इकडे माझ्या सासरी, म्हणजे माझ्या जावेची मुलगी, आणि ती आता येणार आहे पुण्याला पण काही दिवसांमध्येच, त्याच्यामुळे ती इकडे आली आहे सासरी. त्याच्यामुळे मी तिच्यासाठी थांबले होते थोडे दिवस, 1-2 दिवस तिकडेच. तर आता सगळं व्यवस्थित झालं तर म्हटलं चला आता पुण्याला जावं, कारण रायाची तिकडे तब्येत पण बरी नाही आहे. इकडे अक्का पण बोलत होती, माहेरी म्हणत होती जाताना एकदा इकडे येऊन जा, म्हणून तिच्याकडे आली आणि म्हटलं चला आज व्हिडिओ पण बनवूया. आणि का व्हिडिओ येत नाही त्याचं कारणही सांगूया तुम्हाला. तर असंच घडलं आहे आमच्या लाईफमध्ये, कारण आणि बाई आम्ही त्यांना बोलायचो आमच्या आजींना. त्या खरंच खूप भारी छान होतं. म्हणजे असं नव्हतं की काही आजी असत ना आलं की नातरंडावरनं हात फिरवणं किंवा जाताना त्यांना पैसे हे असं त्यांचा स्वभाव नव्हता, पण त्यांचा स्वभाव वेगळाच होता. पण जशाही होते ते छान होत्या. प्रत्येकाचा स्वभाव असा वेगवेगळा असतो. त्यांना कधीही प्रेम व्यक्त करता आलं नाही. त्यांच्या मनात असेल खूप, पण त्यांना ते व्यक्त करता आलं नाही. मे बी कधीचे नातवंड वगैरे त्यांच्याजवळ नव्हते, किंवा खूप त्यांचे जे लेक वगैरे होते हे त्यांच्याजवळ नव्हते. त्याच्यामुळे मे बी ते कुठं ना कुठं मला असं वाटलं ते दडलं त्यांचं प्रेम ते. आणि खूप लहानपणापासून म्हणजे रायांचे जे आजोबा आहेत ना, म्हणजे रायांचे जे छोटे चुलते आहेत तेव्हा त्यांच्या पोटामध्ये होते तेव्हापासून त्यांचे आजोबा नाही येतं, तर तेव्हापासून ते एकट्या राहत आहेत. मे बी ते तसं काहीतरी असेल त्यांचं प्रेम व्यक्त न करण्याचं कारण. पण जेव्हाही मी त्यांना बोलायचे ना ते खूप छान बोलायचे. माझं नाव मोहिनी, तर त्याला मला मोहिना म्हणायच्या. मोहिनी काय करते, मोहिनी असं वेगळं असं बोलायचे त्या. आणि खूप त्यांना चहा पिण्याची वगैरे आवड होती खूप सगळ्या. मी एकदा लास्टच्या म्हणजे गेल्या वर्षी पण उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे सप्ताह वगैरे असतो तेव्हाही त्यांना भेटण्यासाठी आले होते.
त्या आजारी होत्या म्हणून. आणि ह्यावेळेस असं होईल वाटलंच नव्हतं एवढं. ह्याच्यामुळे म्हटलं ठरवलं होतं की येऊ. आणि नंतर मी आजारी पडले. नंतर म्हटलं चला मला बरं वाटतंय आता जाऊ, लगेच त्याच सोडून गेल्या. तर हे एक मनामध्ये आता कुठं कुठं राहिले की आम्ही त्यांना भेटू शकलो नाही. पण म्हटलं मी माझ्या घरच्यांना बरं वाटतं आपण जर त्यांच्यासोबत असू म्हणून भरपूर दिवस मी तिथे आता राहिले होते. सगळे जे आले होते रिलेटिव्स वगैरे सगळे गेले. आता मम्मी पप्पा आणि आणलेली आमची परी तिथे आहेत आता, आणि मीना तेही लवकरच येतील तिकडे पुण्याला. आता घरी कसं तरी वाटतंय ना सगळ्यांना की आता असं झालंय म्हणून. आम्ही तर तिकडे राहतो दुसरीकडे म्हणून आमचं एवढं काही नाही, पण इथे पप्पांना त्यांना खूप वाईट वाटतं. आणि मला ते सगळ्या भावंडांना पाहून म्हणजे सगळे जेव्हा रिलेटिव्ह एकत्र आले होते आणि जेव्हा माझ्या रायांच्या आत्या चालल्या होत्या किंवा चुलते म्हणजे आमचे आबा चालले होते, तेव्हा त्यांना ते इमोशनल झालेलं वातावरण बघून मला खूप कसं तरी वाटत होतं. मी फील करत होते त्या सगळ्या गोष्टी. कारण की माहिती नाही का की मला ते असं रडताना वगैरे बघून खूप वाईट वाटत होतं की कसं असतं ना लाईफ माणसांची, किती भावंडाची खूप अवघड असते त्या सगळ्या गोष्टी. मला आता ह्याच्यातून एवढंच कळलंय की जेव्हाही टाईम भेटेल ना, जेव्हा एखाद्याला वाटलं की आपल्याला त्याला भेटायचंय तर आपण त्यांना भेटायला लगेच गेलं पाहिजे. कारण की वेळ घेतला की मग तो वेळामध्ये आपल्याला तो माणूसच कदाचित सोडून जाऊ शकतोय. असं ह्या सगळ्या गोष्टी मला आता समजल्या. तर त्याच्यामुळेच म्हटलं अक्का मला एवढी बोलवती वगैरे, तर म्हटलं ती प्रेमानं म्हणजे तिचं मला यायचंच होतं तिच्याकडे तसं, पण माझंही काम होतं. म्हटलं चला जाऊया. आणि तिचं चाललंय की मी आता उद्या जाणार होते, पण म्हणते उद्या नको जाऊ, एक दिवस अजून राहा. म्हटलं एवढं हक्काने बोलती तर आता राहते, कारण ती मला कधीच असा आग्रह करत नाही की राहा म्हणून. पण सध्याही तिच्याजवळ ही पप्पा पण नाही येतं आणि योगेशी पुण्याला असतं म्हणून तिलाही एकट्याला येतं आता हे होतंय. तर म्हटलं चला राहते आता मी. आणि अशा सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही शूट करू शकले नाही. अक्काकडे आले आहेत आता इथे, तर म्हटलं आता इथनं आतापासून करूया आपण चालू व्हिडिओ वगैरे बनवायला. आणि जाते लवकरच पुण्याला. आणि रायांचीही तब्येत बरी नाही, लाईफमध्ये खूप सारे आता अप्स अँड डाऊन्स आहेत सध्या तरी, ते चालूच असतात हे. आणि मला माहिती स्वामी लवकरच या सगळ्या गोष्टीतून काहीतरी मार्ग काढतीलच म्हणून विश्वास आहे माझा त्यांच्यावरती. तर एवढं सांगायचं होतं. आणि इथनं पासून आपले रेग्युलर व्हिडिओज येतील हेही सांगायचं होतं. चला.